चंद्रपूरमधली एक महिला सांगते की आम्ही काय करणार, औषधं आणण्यासाठी आम्हाला लिहून दिलं जातं आणि बाहेरून औषधं खरेदी करा असं सांगतायत। मग प्रधानमंत्र्यांच्या ज्या काही योजना आहेत, महाराष्ट्र सरकार ज्या काही योजना आहेत, महात्मा फुले काय जन आरोग्य योजना आहे, आणखीन काही योजना आहेत, मुख्यमंत्री सहायता निधी आहे, तो मुख्यमंत्री सहायता निधीतून ह्या सगळ्या औषधांचा खर्च केला जाणार आहे का? कारण त्याची सुद्धा एक मला असं वाटतं चौकशी व्हायला पाहिजे की नेमकी ती मदत कोणाला जाते, ती बिलं खरी आहेत का त्याच्यात सुद्धा काही आहे। हा एक संशोधनाचा विषय दुसरा होऊ शकतो। पण आज औषधं कुठे नाही, कोरोनाच्या काळामध्ये कुठेही औषधाचा तुटवडा नव्हता, आज दुसरी कोणतीही साथ नाही आहे। साथ आहे ती भ्रष्टाचाराची साथ आहे। अगदी आरोग्य खात्यातली ज्या काही पोस्टिंग आहेत त्याच्यासाठी सुद्धा रेड कार्ड ठरवलं गेलेलं आहे असं म्हणतात, असं माझं कानावरती येत आहे। अगदी औषधं खरेदी सुद्धा आता दरानुसारच, म्हणजे निविदा प्रक्रिया होणार बंद। मग हे कोणत्या तोंडाने भ्रष्टाचारावरती बोलणार? निविदा प्रक्रियेशिवाय जर का औषध खरेदी करणार असाल तर याचा अर्थ तुम्ही सरळ सरळ भ्रष्टाचाराला दार उघडं करून देत आहात। आज सुद्धा जिथे जिथे औषध खरेदी झालेले नाहीत किंवा औषधं पोचलेली नाहीत तिकडे कोणाचे दलाल बसलेत का याची सुद्धा CBI चौकशी झाली पाहिजे। कारण जर मागे तुम्हाला कल्पना आहे, युतीचं सरकार होतं तेव्हा धरण फुटलं तर खेकड्यांमुळे धरण फुटलं होतं। असे काही खेकडे त्यांच्या हातामध्ये हा कारभार गेलेला आहे का की जे एक हे जे काही धरण आहे ते फोडून भ्रष्टाचाराचं पाणी आपल्या शेतामध्ये वळवत आहेत, असं काही आहे का? हा सगळा जो प्रश्न आहे, मला असं वाटतं हे सरकार आज सामनाने सुद्धा अग्रलेख लिहिलेला आहे, यमाचा दरबार यांनी स्थापलेला आहे। हे सरकार हे नंतर आज आता गोरेगावला पहाटे आग लागली, मुख्यमंत्र्यांनी लगेच मृतांना मदत जाहीर केली, ठीक आहे, ती करायलाच पाहिजे। पण नुसतं मृतांच्या नातेवाईकांना मदत देऊन भागतंय का? ज्यांचा जीव जातोय ते जीव काय कोणी परत आणू शकत नाही। यांच्याकडे स्वतःच्या जाहिराती करायला पैसे आहेत। हे सरकार, या सरकारला खोके सरकार म्हणतात। ते कशामुळे म्हणतात तुम्हाला माहिती आहे? त्याच्यासाठी यांच्याकडे खोके आहेत। गुजरातमध्ये जाऊन मजा मस्ती करायला, गुवाहाटीला जाऊन मजा मस्ती करायला, गोव्यात जाऊन टेबलवरती नाचायला यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्रातील रुग्णांचे जीव वाचवायला यांच्याकडे पैसे नाहीत। असंच सरकार, या सरकारची आता मला असं वाटतं निपक्षपातीपणाने CBI चौकशी झाली पाहिजे। विना टेंडर औषध खरेदी होत असल्याची त्याची CBI चौकशी करा अशी उद्धव ठाकरेंनी मोठी मागणी केली। सरकारमध्ये दलाल बसले, सरकारची CBI चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली। चांगली मागणी आहे त्यांनी केलेली, कारण आता कोविडचा जो घोटाळा त्याच्यामध्ये जे काही गैरप्रकार, खरं म्हणजे अगदी झालेला म्हणजे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार जो त्यांच्या काळात झालेला आहे, आणि तेच खरं म्हणजे हा जो नांदेडचा झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, वेदनादायी आहे। परंतु या मृतांचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे, आणि म्हणून मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं जी काही सवय ज्या लोकांना लागलेली आहे त्यांच्याकडून दुसरं अपेक्षित आपण काही करू शकत नाही। कारण कोविडमध्ये म्हणजे ज्या लोकांनी डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी 300 ग्रामची खिचडी 100 ग्रॅम देण्यामध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले, आणि आता ते बाहेर येत आहे, त्यामुळे या प्रकाराला कुठंतरी दडपण्यासाठी किंबहुना त्याचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी अशा प्रकारची चौकशी मागणी केली आहे। चांगली आहे। नक्की याच्यामध्ये जे काही कोविडमध्ये झालेला जो प्रकार आहे आणि त्याची नक्की चौकशी होईल, आणि जी औषधांची खरेदी चुकीच्या पद्धतीने केली असेल तर त्याची सरकार चौकशी करेल।